मॅचला सुरुवात होते. एस ए ब्रह्मा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला GI11 पाहायला मिळते. ओमकार भाटकर यांच्या सतत पुन्हा एकदा षटक सोपवलं जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. मुंबईचं तुफान थॉमस डायस आणि त्यांच्या बरोबरीने पॉवर प्ले किंग शाहिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. मॅचला सुरुवात एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार भाटकर बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला शाहिद. 5 ओव्हरची असणारी ही मॅच. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दुसऱ्या फेरीची मॅच. आमदार चषक. पंच रोहन गमरे सरांचा इशारा येतोय मॅचच्या सुरुवातीचा. अमित गोलतकर सर रोहन गमरे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर विनंती असेल जास्त विलंब करायचा नाहीये आपल्याला. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झाली पाहिजे त्याची नोंद घ्यायची. टप्प्याचा बॉल. पहिल्याच बॉलवर आक्रमण. पहिल्याच बॉलवर हल्ला. सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ आणि सीमारेषा पार देखील. शाहिदच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर चौकार लगावताना पाहायला मिळतात. यासाठी पॉवर प्ले किंग म्हटलं जातं. ओमकार भाटकर एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतात परंतु या गोलंदाजीचा सामना शाहिद कशा प्रकारे करणार तेही पाहावं लागेल. GI11 शांतीबाई मोठा यांची टीम तर दुसऱ्या बाजूला अमित गुप्ता यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. एस ए ब्रह्मा. हो हो आणखीन एक बिग हिट. क्षेत्ररक्षक. ओहो खतरनाक. नवीन बॉल एवढ्या लांबवर पाठवणं सोपी गोष्ट नसते परंतु हा फुलटॉसचा बॉल गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय आणि शाहिद कडून मात्र खूप चांगला फाईनली ही स्ट्रेंथ आहे शाहिद यांची आणि त्या दिशेने खूप सीमारेषा पलीकडे स्ट्रोक खेळला. ओमकार पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मोठे फटके आलेत. एक षटकार एक चौकार 10 धावा तर 2 बॉल मध्येच बनलेले आहेत. इतर गोलंदाज गणेश देठे त्यांना मार्गदर्शन करतायत. हो पुन्हा एकदा तोच धाडस तोच प्रयत्न. यावेळेला कॅच मात्र हातातून सुटली जाते. संधी निर्माण झाली होती शाहिदला बाद करण्याची परंतु कॅच सुटली जाते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. शाहिद सारख्या फलंदाजाचा झेल पकडण्याची संधी होती परंतु ती गमावली जाते. ओमकार काहीसे नाराज आहेत कारण ते म्हणत असेल 2 फटके आले होते परंतु मी पुन्हा त्यांना बाद करण्याची संधी निर्माण केली होती. कॅच मध्ये रूपांतर होऊ शकलं नाही. 11 धावा धावफलकावर आहेत शाहिद आणि थॉमस डायस. कमी गतीने बॉल आतमध्ये येताना पाहिलं मिळाला. ढकललं पॉईंटच्या दिशेने या बॉलला. तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एका धावने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहिलं मिळतोय आता 12. गती कमी जास्त करतात आणि हे त्यांची वैशिष्ट्य आहे, स्ट्रेंथ आहे.
पुढे सरसावत या स्ट्रोकला खेळलं, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न निष्फळ ठरताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे शाहिद यांच्या बॅट मधून. पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न शाहिद कडून सातत्याने होत असतो, म्हणून त्यासाठी त्यांना पॉवर प्ले किंग म्हणून देखील ओळखलं जातं. शाहिद यांची बॅटिंग पाहिजे असेल तर ती पॉवर प्ले मध्ये पाहणं आणखी आनंददायी असतं. पॉवर प्लेच्या नंतरही ते आक्रमक असतात, परंतु पॉवर प्ले मध्ये अगदी सदाबार बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेला शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. पवित्रा तर फाईन लेगच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळण्याचा होता. चेंडूचा टप्पा पाहिला, अंदाज घेतला आणि बॉलला हळूवार पद्धतीने मिडऑनला ढकललं. 1 रन घेतली गेली. स्कोर जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 झालाय. फकीर येतात बॉलिंगसाठी. मागील मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग टाकली होती. कमबॅक करावं लागेल. चला, 1 ओव्हर होते ना, त्यामध्ये बराचसा विलंब होतोय. आपण फटाफट रणनीत्या बनवा, कारण शेवटची मॅच देखील आपल्याला त्यात तेवढ्याच ओव्हरची खेळवायची आहे. त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आमदार चषकाचा 16 आपण या ठिकाणी पाहतो. अष्टविनायक क्रिकेट क्लब, त्याचबरोबर विक्रोलियन्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. चांगला फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, पिंटू पारच्या कॅच खाली, शाहिद बाद. योगेश पवार येत आहेत. शाहिद आपलं काम करून माघारी परतलेत. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 16 धावांची खेळी त्यांच्याकडून केली फटाफट 6 चेंडूमध्ये आणि माघारी परत आहेत. त्यांच्या बरोबरीने मात्र आता माघारी परतल्यानंतर थॉमसची साथ देण्यासाठी योगेश पवार येत आहेत. योगेश पवार आणि हे मैदान एक अनोखं नातं राहिले. आम्हाला अजूनही आठवतंय, एक माझ्या मते 95-96 धावांचा पाठलाग करायचा होता आणि बंटी पेंडारी आणि योगेश पवार ह्या जोडीने नाबाद धावसंख्येचा पाठलाग देखील याच मैदानात केला होता आणि बऱ्याचदा मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक या मैदानातून पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेत योगेश पवार यांनी घेतले. तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. थॉमस डायस आहेत त्यांच्या जोडीला, परंतु विकेट मिळताना पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी फकीरा यांना. पहिल्याच बॉलवर विकेट घेत आपला इरादे स्पष्ट करतायत. या मॅच मध्ये मला काहीतरी वेगळा करायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण समोर बारच्या यांच्याकडून केलं जात आहे. बॉल अडवला गेला आणि लगेचच तत्परतेने पुन्हा फकीरा यांच्या दिशेने चांगली गोलंदाजी करतायत फकीरा.
यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जाईल पंचाकडून. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर एक रणनीतीबद्ध बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ऑप्शनच्या बाहेर त्यांना खेळून ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या प्रयत्नात एक्स्ट्राच्या रूपातील धावा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुल केला जातोय. आकाश येत आहे तिकडे, आकाशच्या माध्यमातून थ्रो देखील केला जातोय. सॅम्युअल कलेक्ट करतायत, एक रन मिळेल. धावसंख्येला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी फकीरा यांच्याकडून, कारण पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. तदनंतर जर पाहिलं तर थोडासा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फकीरा यांच्याकडून राहिला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप मोठ्या धावा आल्या. 21 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फकीरा चांगल्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय, थोडासा खाली राहतोय. थॉमसला मात्र निर्धाव चेंडू टाकतात फकीरा. चांगली गोलंदाजी. पवई परिसरातील खेळाडू आहेत फकीरा, आणि त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळते. थॉमस सारख्या फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारे थॉमस डायस, टेनिस क्रिकेट विश्वात थॉमस नावाचं मुंबईचं वादळ घोंगावतंय सध्याच्या घडीला. यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा निर्वाळा येतोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आहेत. बॉलिंग चांगली झाली आहे, फक्त अवांतर धावा हा फॅक्टर महत्वाचा राहिलाय. यावेळेला बिगिट केला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. थॉमसच्या बॅट मधून निघालेला फटका सीमारेषच्या पलीकडे जाईल चौकारासाठी. 4 धावा मात्र या ठिकाणी त्यांना पाहायला मिळत आहेत. कोंडी फोडली आहे, थोडंसं नियंत्रण मिळवलं होतं फकीरा यांनी, परंतु ते नियंत्रण आता या ठिकाणी नक्कीच थोडस सैल करण्याचा प्रयत्न होतोय. 26 धावा. पुन्हा एकदा फकीरा. 26 वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषकातील ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला एस ए ब्रह्मा, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम GA11 पाहायला मिळते. यावेळेला वा यासाठी ओळखले जातात. कॅच पकडण्याचा प्रयत्न पिंटूकडून, परंतु चांगला प्रयत्न पिंटूने केला. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव घेतली जाते आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 ओव्हर संपल्यानंतर झाली आहे ती 28 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये फकीरा यांच्याकडून.
गणेश देठे यांना आमंत्रित करण्यात आले बॉलिंगसाठी. धावसंख्येवर थोडंसं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न फकीराचा झाला. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार भाटकर यांच्या विरुद्ध रन आले, परंतु शाहिद माघारी परतल्यानंतर मॅचचे सूत्र कशा प्रकारे थॉमस डायस आणि योगेश पवार हाताळतात ते या ठिकाणी पाहायचं आहे. बॉलिंगसाठी गणेश पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. आमदार चषकामध्ये उपउपांत्य फेरीची मॅच जो जिंकेल तो मात्र उमर 11 संघाच्या विरुद्धात खेळताना पाहायला मिळेल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच. गणेश देठे गोलंदाजीसाठी योगेश पवार यांच्या विरुद्ध. किती कॅप्टन वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहिले. वेग ही ओळख आहे त्यांची खऱ्या अर्थाने. वेगवान चेंडू होता, थोडंसं शफल झाले होते. बॉल मात्र स्टंपच्या वरून जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. गणेश देठे गणेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. क्या बात आहे. आणखीन एक गणेश देठे यांच्याकडून चांगला चेंडू पाहायला मिळाला. योगेश पवार यांच्या विरुद्ध एक वेगळ्या रणनीतीने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. गणेश देठे धावसंख्या जर पाहिली तर 28 वर थांबली आहे. गणेश 5 ओव्हरची असणारी मॅच. वा, पुन्हा एकदा चांगला चेंडू, परफेक्ट ब्लॉक. 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेली. कॅच आणि थ्रो देखील जर पाहिला तर चांगला थ्रो होता. अपील केलं गेलं परंतु अपील पंचांनी फेटाळले. 2 रन मात्र चपळतेने थॉमस डायस आणि योगेश पवार यांच्या माध्यमातून घेतल्या गेला. स्कोर जर पाहिला तर 30 वर जातोय. चांगली गोलंदाजी गणेश देठे करतायत. योगेश पवार यांच्या फलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक बॉलवर मोठे फटके मारायला जात नाहीत आणि एकेरी दुहेरी घेऊन प्रतिस्पर्ध्यांवरचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. यावेळेला समोरच्या दिशेने एक चांगला फटका येतोय आणि गॅप शोधण्यात यशस्वी झाले. धावा मिळतील 4. वा, खूप सुंदर फटका, कलात्मक फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर फुटवर्क. योगेश पवार 4 नाही मात्र धावसंख्या पुढे जाते. 34 वर जाते. पहिल्या 2 बॉलवर निर्धाव चेंडू टाकले गेले होते, परंतु तदनंतर मात्र 2 बॉलमध्ये 6 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर 34 आहे. 3री ओव्हर सुरू असताना गणेश देठे वा, या ठिकाणी जर पाहिलं तर फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवला, दांडी उडवली रनआउटच्या स्वरूपात. थॉमस खूप महत्वपूर्ण विकेट होती आणि रिस्क घेणं गरजेचं होतं त्या ठिकाणी, कारण विकेट मिळाली तर ती थॉमसची मिळणार होती. इकडनं मॅचला कलाटणी मिळू शकते कारण थॉमसची विकेट रनआउटच्या स्वरूपात आली आहे. निर्धाव चेंडू येतोय, थॉमसही मिळत आहेत. थॉमस आउट होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात मॅन इन फॉर्म अजित मोहिते. यावर्षी जबरदस्त फॉर्मात असणारा फलंदाज. काल देखील जर पाहिलं तर घाटकोपरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. JPL स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या वर्षीच्या हंगामात त्यांनी मिळवली आहे. बऱ्याच स्पर्धा मात्र लिहिल्या आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवत आहेत. विशेष म्हणजे मुंबईचे खेळाडू आहेत आमच्या.
विशेष म्हणजे मुंबई प्रीमियर लीग जिंकली देखील त्यांनी. लोअर फुलटॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने ढकललं त्या बॉलला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि योगेश पवार मात्र दुसरी धाव देखील घेतात अजित मोहिते यांच्या साथीने. स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल 3 ओव्हर संपलेले आहेत आणि स्कोर जर पाहिलं तर झालाय 36 धावा धाव फलकावर. हे षटक तसं पाहिलं तर चांगलं राहिलं, कारण या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या त्या केवळ 8. 36 धावा 3 ओव्हर संपल्यानंतर. तीन ओव्हर तर मात्र या ठिकाणी झाला. 36 धावा धाव फलकावर, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चला घाई करा, 12सा विलंब होतोय आणि माझ्या मते आता आपण 3 ओव्हर टाकल्यात आणि या 3 ओव्हर टाकण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं गेलेली आहेत. 3:05 मॅच सुरू झाली होती. फकीरा ज्याने या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा दिल्या होत्या, एक विकेट घेतली होती महत्वपूर्ण अशी, ती म्हणजे शाहीची बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. फकीरा एक युवा गोलंदाज आहेत, पवई परिसरातील JI विलियम्ससाठी सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राष्ट्रवादी चषकातही मिळवला होता बॉलिंगच्या जोरावर. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा पॉईंटच्या दिशेने ढकललाय. पिंटू आहेत तिकडे, 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जातोय. 37 धावा. आक्रमणही करावी लागतील या टीमच्या समोर. जर पाहिलं तर या टीमला मैदानाची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. रेग्युलर या मैदानात खेळताना देखील JI 11ला आपण पाहतो, त्यामुळे या मैदानाचा अंदाज त्यांनाही आहे. त्यामुळे एक आव्हान उभं करावं लागेल. 50-60 धावांचं एक आव्हान जरी या ठिकाणी उभारावं लागेल चांगली मॅच होण्यासाठी. यावेळेला मात्र मिड विकेटला बॉल पाठवला जातोय. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी येणाऱ्या 5 आणि 6 फेब्रुवारीला कांजूरमार्ग, विक्रोळी आणि भांडूप मधील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी या परिसरातील खेळाडूंसाठी एक नवीन प्रीमियर लीग स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा लीग पद्धतीच्या मॅचेस आणि या परिसरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी किंबहुना या परिसरातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. एक प्रीमियर लीग होणार आहे ज्यामध्ये या 3 विभागामधील खेळाडू पाहायला मिळतील. तर सर्व खेळाडू, संघ मालक, क्रिकेटचे चाहते यांना विनंती असेल याची नोंद घ्यायची आहे. संघ मालकांनी मात्र आकाश पवार, स्वप्नील राजापकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अजित मोहिते यांच्या बॅटमधून फटका येतोय आणि कॅच मात्र सुटली जाते, ती देखील अजित मोहितेची. आता याचे पडसाद काय पडणार पुढे, कारण एक कॅच प्रथमेश यांच्याकडून सुटली होती, एक कॅच जर पाहिलं तर इकडे गणेशकडून देखील सुटते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. फकीरा
3 चेंडूवर केवळ 3 धावा आतापर्यंत आल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी. एक कॅच देखील त्या ठिकाणी सुटली जाते, परंतु पाहूया चांगली गोलंदाजी करावी लागेल फकीरा यांना. प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध योगेश पवार बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. फुलटॉस बॉल, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ओमकार आहे तिकडे आणि पकडली जाते. तर मॅच सुरू करायची पंचांचा निर्णय रिव्ह्यू नाहीये, आयोजकांकडून कळवलं जात आहे. बेचाळीस धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात फकीरा. फ्री हिट असेल तर पाहूया आता या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जातोय. फकीरा आणि अगदी आमच्या मंचाच्या दिशेने येताना पाहायला मिळतो षटकार. फायदा घेतला गेला फ्री हिटचा. कोणत्या बॉलवर संयम दाखवायचा आणि कोणत्या बॉलवर प्रहार करायचा बरोबर योगेश पवार यांना माहिती आहे. आणि आता मात्र एक बॉल देखील मॅचचं गणित बदलवतो तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. नो बॉल. एकोणपन्नास धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मात्र महागडं ठरताना पाहायला मिळालं. फ्री हिट. आणखीन एक बिग हिट येताना पाहायला मिळतोय आणि याही वेळेला फ्री हिट असल्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय फलंदाजाला. एकावन्न धावा धावफलकावर आहेत. बघता बघता धावसंख्या 51 पर्यंत पोहोचली आहे. थोड्या वेळापूर्वी थोडीशी अडकळताना पाहायला मिळत होती. ही मात्र या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवर केवळ 3 रन आल्या होत्या. यावेळेला मात्र चांगलं कमबॅक आणि षटक मात्र या ठिकाणी संपलं. 51 धावा धावफलकावर आहेत 4 ओव्हर संपल्यानंतर. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी गजेंद्र कुशवाहा येताना पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज आहेत. या ओव्हरमध्ये मात्र रन येताना पाहायला मिळाल्या. तब्बल 15 रन आले. शेवटची ओव्हर आहे. चला
चला थोडीशी घाई करा, कारण 4 ओव्हर झाल्यात आणि ते 4 ओव्हर टाकण्यासाठी 30 मिनिटं घेतलीत आपण. गजेंद्र कुशवाहा, चांगला फटका अजित मोहिते यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. आकाश बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल सीमारेषा पार. चौकार, छान फटका. गजेंद्र कुशवाहा वेगवान गोलंदाज आहेत, परंतु अजित खूप चांगल्या फॉर्मात आहेत सध्याच्या घडीला. यावेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलं गेलं. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो देखील जर पाहिला तर परत लांबवर केलाय. 2 रन मिळतील. 57 धावा धावफलकावर होताना पाहिला मिळतात. शेवटची ओव्हर आहे. आव्हान किती धावांचं उभं राहते ते पाहायचं आहे. प्रयत्न जरूर झाला, परंतु आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळेल. वाह, अजित मोहिते आपल्या नक्कीच या ठिकाणी गिअर चेंज केलाय. मोठमोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतात, गॅपमध्ये देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि स्कोर जर पाहिला तर आता झालाय 61 धावा धावफलकावर. बघता बघता 3 बॉलवर 10 रन आलेत. समोरच्या दिशेने यावेळेला फटका खेळा. एक धाव तिकडे घेतली गेली. 62 ओव्हर नंबर जर पाहिलं तर शेवटचे आहे. येणारे बॉल्स खूप निर्णायक असतील. तर आमचे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता आणखीन एक एक्स्ट्राच्या रूपात रन पाहायला मिळेल. श्रेया स्पोर्टचे विशाल पवार, अर्णव स्पोर्टचे सुशील सोनावणे, सुहास माने, त्याचबरोबर सुधीर धनावडे, ग्लोरियस स्पोर्टचे डॉक्टर मालवणकर, मौरिश कीर, त्याचबरोबर नरेश की, त्याचबरोबर अशोक सोनावणे, पेंटवर्क्स आणि जयप्रकाश यांचे देखील आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये अजित मोहिते सिक्सर समोरच्या दिशेने. वा, खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला. सुरुवात थोडीशी अडकळती झाली, परंतु शेवट खूप चांगला झाला. योगेश पवार यांनी डावाला सावरलं आणि अजित मोहिते यांनी मात्र डावाला उंची दिली. बघता बघता स्कोर जर पाहिला तर झालाय तो 70-71 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी.
तर थोड्या वेळासाठी करण भुजबळ आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद सर. महाकाल 11च्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करताना 71 रनांचं एक आव्हान उभं केलं ते GI11 संघासमोर आणि 30 चेंडूंमध्ये 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी GI11चे फलंदाज GI11 संघाला विनंती करतो की त्यांनी आपले फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे. महाकाल 11 संघाकडून शाहिद शेख यांच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 16 धावांची एक धडाकेबाज फलंदाजी आपणास पाहायला मिळाली आणि त्यानंतर मोर्चा सांभाळते योगेश पवार 11 चेंडूंमध्ये 20 धावा आणि अजित मोहिते 8 चेंडूंमध्ये धडाकेबाज 20 धावांची खेळी करून एक 71 धावांचं आव्हान दिलंय त्या GI11 संघासाठी. मी GI11 संघाच्या फलंदाजांना विनंती करतो की त्यांनी खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. GI11च्या फलंदाजांना विनंती आहे की त्यांनी खेळपट्टीचा ताबा घ्यावा. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. एकाहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी GI11चे आकाश जहांगीर आणि विक्रोळची शान आणि अभिमान असलेले तनुष कोटियन यांचं खेळपट्टीवर आगमन. महाकाल 11 संघाकडून जी धडाकेबाज फलंदाजी आपणास पाहायला मिळाली तसेच काही धडाकेबाज फलंदाजीचे प्रात्यक्षिक आपणास GI11 संघाकडून पाहायला मिळेल आणि GI11 संघाला असेच धडाकेबाज फलंदाजी करून या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. पाठलाग करण्यासाठी असतील ते 30 चेंडू आणि धावांचं आव्हान असेल ते मात्र 71 रनांचं. महाकाल 11 संघाकडून गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतील ते सँडी. पहिल्या सामन्यातील सामनावीर अवघ्या 2 धावांमध्ये 2 गडी टिपणारे सँडी हे गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतील तर त्या गोलंदाजीचा आव्हान आणि त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी स्ट्राईक एंडला दिसतील आपल्याला ते तनुष कोटियन. मुंबई रणजी संघात खेळणारे खेळाडू तनुष कोटियन आणि त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला आपण बघतोय ते आकाश जहांगीर.
आणि इथे सामना सुरू करण्याची खूण पंचांची आणि सँडी आपलं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतील ते सँडी आणि सामना करतील JI11चे फलंदाज तनुष कोटियन आणि एक सुरेख वेगवान शॉर्ट चेंडू आणि फलंदाजाला इथे चकमा देत स्थिरावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची इथे सांगता वेग आणि तेवढाच अचूक टप्प्याचा मारा करण्यासाठी नावारूपास असलेले सँडी आपले दुसरा चेंडू आणि चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू आणि तेवढाच चांगला सुरेख फटकेबाजी करत आहेत 4 रन एक चांगल्या चेंडूवर 4 धावांची फटकेबाजी करत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती 4. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक हातात आहेत ते सँडी आणि 2च क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो. पुढील चेंडू तनुषसाठी आणि एक तोलवणा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसला. बॅटची कडा घेतली आणि जोपर्यंत फिल्डर बॉलर स्वतः आपला बॉल फील्ड करून पुन्हा बॉलिंग क्रीजवर येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 5. 3 चेंडू 5 धावा. आकाश जहांगीर एक चांगली धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारे आकाश जहांगीर सामना करतील तो सँडी याचा. एक सुरेख शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्यावर तेवढाच सुरेख स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका आणि हा चौकार. एक चांगला फटका आपणास इथे पाहायला मिळाला आकाश जहांगीरच्या बॅट मधून आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा एक सनसनाटी चौकार आणि या 4 रनांच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 9च्या घरात. 4 चेंडू 9 धावा. चांगली सुरुवात. 71 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी अशीच धडाकेबाज फलंदाजी आपणास अपेक्षित असताना तनुषच्या बॅटमधून एक चौकार व आकाश जहांगीरच्या बॅटमधून हा एक पहिलाच चौकार आणि चौकाराने खातं खोलून एकूण संघाची धावसंख्या नेली ती 9 वर. सँडी आकाशासाठी एक स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस आणि प्रयत्न फसला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक अवांतर धाव आणि या एक अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 10च्या घरात. हॅलो. एक निर्धाव चेंडू आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आणि एक चांगला चेंडूच्या सांगतेने ओव्हरची समाप्ती आणि शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकून चांगला कमबॅक केला तर सँडीने आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 10. इथून नक्कीच फलंदाजांना त्यांचा फलंदाजीचा आणि धावांचा वेग वाढवावा लागेल. सेव्हन्टी सेव्हन चे सर्व
चे सर्व तारिक भाई सय्यद यांचं स्टेजवर आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय आणि त्याचबरोबर मी अमोल म्हात्रे सरांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. आणि मैदानामध्ये गोलंदाजीचा मोर्चा सांभाळते ते दिलीप, डाव्या हाताचे गोलंदाज, आणि जहांगीरचा एक बैठक शॉट म्हणता येईल, एक चांगला तनुषचा एक चांगला बैठक शॉट म्हणता येईल आणि हा एक चौकारात त्याचं रूपांतर झाले आणि ह्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्थिरावते ती 14 वर. पहिला चेंडू डाव्या हाताच्या गोलंदाजावर एक प्रहार, चांगला स्वीपचा मारा आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या नेली ती 14 वर आणि वैयक्तिक 9 धावांवर खेळताना तनुषच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. दिलीप बॉलिंग मार्क व दिलीप सज्ज. पुढील चेंडू आणि नक्कीच आपलं कौशल्य पणास लावताना दिलीप आणि त्यावर आपला अनुभव कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फसला म्हणायला हरकत नाही आणि इथे दिलीपने मात्र तनुषला माघारी धाडले आणि ह्या पहिला झटका बसतोय, पहिला हादरा बसतोय तो GI11 संघाला. एक धडाकेबाज फलंदाजाला दिलीपने माघारी परतवलंय आणि त्याची जागा घेण्यासाठी तनुष एक धडाकेबाज फलंदाजी करत होता. त्याने 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा कुठल्या होत्या आणि त्याची जागा घेण्यासाठी पहिल्या सामन्यातील धडाकेबाज फलंदाज ज्याने अक्षरशः वादळ निर्माण केलं होतं मैदानात ते निलेश पवार बाळा. कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. निलेश पवार बाळा. निलेश पवार बाळा कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये दिलीपची तिसरा चेंडू आणि आकाश जहांगीरने केलेला टोलवण्याचा प्रयत्न, फिल्डरच्या डोक्यावरून जाताना हा चौकार, एक खणखणातीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 18. अशीच धडाकेबाज फलंदाजी आपण इथे अपेक्षा ठेवतोय कारण 71 धावांचा पाठलाग करायचा एक चांगलं आव्हान दिले ते महाकाल 11 संघाने आणि ह्या 71 धावांचा पाठलाग करताना एकूण 9 चेंडूंमध्ये 18 धावांची इथे खेळी केली आहे ती GI11च्या फलंदाजांनी. दिलीप पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर त्यांनी गरीब बाद केला होता, तिसरा चेंडूवर चौकार आणि हा चौथा चेंडू आणि एक चांगला वेगवान वेगवान चेंडू आणि त्यावर या 2 धावा घेण्यात मात्र फलंदाजांना यश आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होती ती 20. दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू निलेश पवार बाळा कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आणि हा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्याला टोलावून 1 धाव काढण्यात मात्र यशस्वी.
दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती 21 आणि या आधीच्या सामन्यातील एक वादळ म्हणता येईल ते प्रथमेश यावेळेस स्ट्राईकवर सामना करतो दिलीप याचा आणि जिथे सोडलेले तिथूनच सुरुवात करण्याचा प्रयत्न एक चांगला टोलवलेला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड होऊन बॉल थ्रो होत नाही तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण आणि 2 धावेने आपल्या खातं खुललं आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 23 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 23 धावा कुठण्यात मात्र GI11च्या फलंदाजांना यश आलंय आणि इथून जर का सामना बघाल तर तुम्ही 18 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज असेल. महाकाल 11चा 12वा खेळाडू त्याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजाचं नाव इथे सांगायचंय. सोहेल वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हातातील ते डाव्या हाताचे गोलंदाज सोहेल आणि पहिला चेंडू एक अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात आणि 1 धावेच्या मदतीने धाव संख्या होती ती 24. सोहेलला इथे GI11च्या फलंदाजांना रोखावं लागेल तर GI11च्या फलंदाजांना इथे गोलंदाजावर हल्ला चढवावा लागेल आणि पुन्हा एकदा अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धाव संख्या होती ती 25. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 46 धावांची अजूनही आवश्यकता आणि त्यातच हा एक सुरेख फटका म्हणता येईल आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल थ्रो करत नाही तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या होती ती 27. सोहेलला आपला गोलंदाजीचा इथे दर्जा दाखवून द्यावा लागेल आणि फलंदाजाला थांबवावं लागेल आणि तेवढंच दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते ते आकाश जहांगीर याकडून आणि पुन्हा एकदा ही अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात आणि धाव संख्या होती ती 28. आतापर्यंत सोहेलने टाकलेल्या 4 चेंडूंमधील 3 चेंडू हे व्हाईट स्वरूपात अवांतर धावांमध्ये आणि 1 चेंडूवर 2 धावा जमवण्यात आकाशला यश. एक चांगला अटीतटीचा सामना म्हणता येईल. अजूनही पारड कोणत्याही एका संघाकडे झुकलेला नाही म्हणता येणार. इथूनही गोलंदाजही कमबॅक करू शकतात आणि फलंदाजही हा सामना आपल्या विजयी होण्याचे पूर्ण चान्सेस असताना हा सोहेलचा पुढील चेंडू आणि इथे पंचांचा पूर्ण एकदा अवांतर धावेचा इशारा व्हाईट स्वरूपात. ह्या षटकातील हा 4था व्हाईट चेंडू आणि एकूण संघाची धावसंख्या झाली ती 29. तिसऱ्या षटकातील एकच चेंडूचा खेळ इथे झाला आणि 4 चेंडू मात्र अवांत स्वरूपात.
क्षेत्ररक्षणात काहीसे बदल. आणि पुन्हा एकदा वाईट स्वरूपात एक अवांत धाव. श्रेया स्पोर्टचे मालक विशाल पवार यांचे इथे आगमन झाले. त्यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो. विशाल पवार आणि त्यात हे पुन्हा एक अवांतर धाव. मैदानातला खेळ बघता अवांतर धावांचा इथे पाऊस पडतोय म्हणायला हरकत नाही. आणि या एका अवांतर धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 31. इथून सामना बघाल तर 17 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि जिंकण्यास अजूनही 40 धावांची गरज. 17 चेंडू 40 धावा. कोण जिंकणार हा सामना, महाकाल 11 की GI 11? श्रेया स्पोर्ट्सचे मालक विशाल पवार यांचे इथे आगमन झाले. आमदार चषक पर्वत चौथे अष्टविनायक क्रिकेट क्लब आणि विक्रोलियन्स क्रिकेट क्लब कडून त्यांचं सहर्ष स्वागत. बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट ज्यांनी ते स्पॉन्सर केला ते श्रेया स्पोर्ट्सचे विशाल पवार आणि बेस्ट बॉलर साठी शूज ज्यांनी स्पॉन्सर केले ते श्रेया स्पोर्ट्सचे विशाल पवार यांचे इथे आगमन झालेलं आहे. आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्थिरावते ती 32 या धावसंख्येवर. आणि योगेश प्रॉपर्टीचे अभिषेक पोखरकर यांचे इथे आगमन झाले तर त्यांचे आम्ही मंचावर स्वागत करतो. आणि तत्पूर्वी मैदानामध्ये एक सुरेख कॅच पकडली होती सुहास पवार यांनी. आणि इथे मात्र गोलंदाज कमबॅक करताना दिसतोय. त्याने एक चांगला धडाकेबाज ज्याचं वादळ ह्या पूर्वीच्या मॅच मध्ये जे वादळ खेळी करणार एक वादळ होतं प्रथमेश, ह्याला इथे मात्र माघारी धाडलंय. एक चांगला धडाकेबाज फलंदाजाला बाद करण्यात सोहेलला यश. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ इथे झाला असून एकूण धावसंख्या झाली आहे ती 32. आणि हा चौथा चेंडू सोयल्याचा आणि त्यावर चढवलेला हा तुफानी हल्ला आणि ह्या हल्ल्यातून निघाला तो निष्कर्ष म्हणजे 6 धावा. आणि या 6 धावांच्या मदतीने धाव संख्या स्थिरावते ती 38 संघाची धाव संख्या. आणि इथे आकाश जहांगीरची बॅट मात्र बोलतीये आणि येणारा प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवण्यात मात्र आकाश जहांगीर इथे यशस्वी होतोय. सोयल्याचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा तो प्रहार, पुन्हा एकदा तोच हल्ला आणि तोच रिझल्ट. आणि
रिझल्ट स्वरूपी 6 धावा पुन्हा एकदा जमा त्या आकाशच्या खात्यात आणि संघाची धावसंख्या स्थिरावती येते 44. आकाशची बॅट मात्र आता इथे बोलते. सोहेलवर चढवलेला त्याने हल्ला, जरी प्रथमेशचा विकेट घेण्यामध्ये प्रथमेशला बाद करण्यामध्ये यश आलं होतं, पण त्या यशाची चव मात्र इथे सोहेलला जास्त वेळ न देता एकदा आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि तुफानी धडाकेबाज फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवतोय तो आकाश. वैयक्तिक पुन्हा एकदा एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा घेण्यात मात्र यश आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचती ती 46च्या घरात. इथून जर का तुम्ही सामन्याचं समीकरण बघाल तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 25 धावांची मात्र इथे आवश्यकता असेल. इथून गोलंदाजांना थोडे आपले कौशल्य पणास लावावे लागतील. 12 बॉल 25 धावांची इथे गरज आणि फलंदाज आपले पूर्ण कौशल्य पणास लावतात. पुन्हा एकदा चंदू शिट्टे सरांकडे. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता बघता बघता ही मॅच रंगात आली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर आकाश जांगीड जे घाटकोपरचे खेळाडू आहेत, चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत, मॅच सोडणार नाहीये. दोन्ही बाजूने जर पाहिलं तर हल्ले प्रतिहल्ले होतील. समर पारच्या, पिंटू पारच्या, ज्यांचाही या मैदानात कित्येक वर्ष खेळण्याचा अनुभव आहे. आणि समोर जर पाहिलं तर बॉलिंगसाठी एक्स्ट्रा प्लेयर बॅटिंग बॉलिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवायचा आहे. बॉलिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर आपला कृपया या ठिकाणी पाठवायचा आहे. सर थांबा तोपर्यंत. एक्स्ट्रा प्लेयरला देखील नाव माहिती नाहीये. काय शेवटी काय नाव आलंय? राजू. पहिला बॉल तर टप्पा पडल्यानंतर कट होताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या हाताने जाताना पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी समर पारच्या. एसे ब्रह्मा टीम देखील आज ताकदवर होऊन या ठिकाणी दाखल झाली, तर दुसऱ्या बाजूला GI11 देखील. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 बॉल आहे त्याच पद्धतीने टप्पा पडल्यानंतर कट होणारे पाहायला मिळाले आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाले. यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. समर पारच्या पिंटू, दुसऱ्या बाजूला आकाश जांगीड, दोन्ही घाटकोपरचे खेळाडू विक्रोळीच्या GI11 संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी राजू. पहिले 2 बॉल तर नक्की चांगले टाकलेत, परंतु समर, पिंटू पारच्या
हाकू टप्प्याचा बॉल त्याच्यावर केला जातोय प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. तर मोठा प्रहार केला जातोय. पहिले 2 चेंडू जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने टाकले आणि तदनंतर जर पाहिलं तर आक्रमण होताना पाहायला मिळाली. यावेळेला वेग प्रचंड होता. स्कोर जर पाहिला तर आता मात्र 53 वर 8 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. येणारे 2 बॉल खूप निर्णायक असतील JI11 संघासाठी. पिंटू पारच्या दमखम दाखवावा लागेल. राजूला देखील बॉलिंग मध्ये दमखम दाखवावा लागेल. तर पाहूया 8 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. आमदार चषक. हो पुन्हा एकदा वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. पिंटू साठी कधी जर पाहिलं तर कमी गतीने कधी वेगात चेंडू टाकताना पाहायला मिळाले गोलंदाज राजू. याही वेळेला जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. खूप चांगली ओव्हर या ठिकाणी. 1 6 आला जरूर परंतु पहा एकंदरीत 7 रन आणि खूप चांगली ओव्हर या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. पिंटू पारच्या विरुद्ध तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाजाने राजू यांनी. शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही 18 रनची आवश्यकता. संदीप येत आहेत बॉलिंग साठी. 6 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. आकाश जांगीड पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत संदीप सँडी. दिल्ली संघासाठी देखील खेळताना त्यांना पाहायला मिळतं. आज SA ब्रह्मासाठी दाखल झालेत म्हणजेच रायगड टीमसाठी. यावेळेला बिग हिट केला जातोय आणि समोरच्या दिशेने मारलेला खान 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 खानीत षटकार. हे कोणतं हा महाकाल 11 एक नाव आताच नुकतं कळतंय. महाकाल 11 SA ब्रह्मा. तर पहिल्याच बॉलवर षटकार लगावत असताना या ठिकाणी घाटकोपरचा आकाश जांगीड षटकार लगावताना पाहायला मिळतोय. मॅचचं पारड बदलत आहे. 5 बॉल आणि 12 रन. मॅचची रंगतता वाढताना पाहायला मिळते. 5 बॉल शेवटचे आणि 12 रनची आवश्यकता. JI11 विक्रोळी महाकाल SA ब्रह्मा टीमच्या विरुद्ध कशी कामगिरी करेल. 12 बॉल मध्ये 36 रनची केळी करतायत आकाश जांगीड. यावेळेला एक्स्ट्राच्या रूपातील रन पाहायला मिळते. व्हाईट बॉल. आणखीन एक बिग हिट. फटका हवेत आहे. सीमारेषा पलीकडे जाईल की आतमध्ये राहील.
आणि कॅच मात्र सुटते आणि पहा मॅच मधील रंगतता वाढते. आकाश जांगीड 4 4 4 4 4 4 चौकार. बघता बघता मॅच रंगात आली आहे. GI11 विरुद्ध महाकाल एसए ब्रह्मा. 4 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. आमदार चषकातील एक रंगतदार सामना आपण पाहताय. चार बॉल शेवटची आणि 7 रनची आवश्यकता. बघता बघता विक्रोळीच्या GI11 ने मॅच मध्ये रंगत आणली आहे. घाटकोपरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश जांगीड धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. 40 धावांवर बॅटिंग करतायत आकाश जांगीड. सँडी हो यावेळेला वेगा चेंडू टाकण्याचा यशस्वी झाले. 3 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलेल. काळजाची ठोकी धडधड वाढतील कारण एका बाजूला महाकाल ब्रह्मा ही टीम आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे GI11. एका बाजूला जर पाहिलं तर शांतीबाई मोठा, दुसऱ्या बाजूला आणि आता मात्र समीकरण बदलेल. 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालेत. मॅच मधील रंगत वाढवली आणि या मॅच मध्ये समोर मोठ्या टीमच्या विरुद्ध आकाश जांगीडने केलेली 40 धावांची खेळी देखील नेहमीच लक्षात राहील. वाह, आमदार चषकाची उंची वाढवणारी बॅटिंग आकाश जांगीडकडून. 7 रनची आवश्यकता. 2 बॉल बाकी आहेत. वाह, खूप चांगली बॅटिंग येताना पाहायला मिळाली. नवीन सॅम्युअल चौगुले सॅम्युअल जात आहेत परंतु पिंटू पारच्या 6 मारण्यासाठी ओळखले जातात. इकडे पाहिजे 6 आणि पिंटू असंख्य वेळा षटकारांची मालिका त्यांनी खेळली आहे परंतु आज एका षटकाराची गरज आहे त्यांच्या. कंपल्सरी चेस तुम्हाला करायचेच आहेत. दिलीप बिंजवा देखील या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. इंदोर मध्य प्रदेशचे खेळाडू, बंटी पटेल गुजरातचे खेळाडू आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. काही दिल्लीचे खेळाडू देखील या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघात पाहायला मिळत आहेत परंतु एका बाजूला मुंबईचे खेळाडू, स्थानिक खेळाडू या भल्या मोठ्या संघाच्या समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला पिंटू पारच्या आणि 2 रन कंप्लीट केल्या गेल्या आणि आता मात्र 1 बॉल बाकी आणि 5 रनची आवश्यकता. पिंटू ज्या खेळाडूच्या नावावर 4 वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे, आज 1 षटकार मारायचा आहे आणि GI11 ला जिंकून द्यायचंय. त्यासाठीचा प्रयत्न करावा लागेल. मागील काही वर्षात जर पाहिलं तर थोडेसे फॉर्मसाठी झगडत होते परंतु आता पुन्हा एकदा लयमध्ये आलेत आणि आपल्या GI11 संघासाठी खेळत असताना समोर जर पाहिजे प्रेशर दोघांवरही असणार आहे. बॉलरवर देखील असेल कारण मोठा फटका येऊ शकतो. पिंटू पारच्याकडे ती क्षमता आहे आणि बॅटिंगसाठी पिंटू आहे. बॉल कसाही आला तर त्याला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवायचा आहे परंतु हा बॉल फुलटॉसचा आहे आणि फुलटॉसचा बॉलचा रिझल्ट चांगला आहे. लांबवर जातो. विक्रोळीच्या सर्कल मैदानामध्ये म्हणजे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवर जाते. 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. दोन्ही टीमला, दोन्ही खेळाडूंना आपण पाठिंबा देऊयात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. पिंटू पारच्या. ओहो, बिग हिट, मोठा प्रहार पिंटू पारच्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. मॅच टाय झाली आहे. फक्त नियमाच्या आधारे या ठिकाणी महाकाल एसए ब्रह्मा जिंकली आहे. मी सर्वच प्रेक्षकांना विनंती करेल आपल्या GI11 साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा,
पराभूत झाला तरी जिंकणाऱ्यापेक्षा ज्यांची जास्त चर्चा होणं गरजेचं आहे असं या ठिकाणी टीम पाहायला मिळते. समोर भल्या मोठ्या टीमच्या विरुद्ध केलेला परफॉर्मन्स पिंटू आपलाही लक्षात राहील. आकाश जांगीड अगदी डोळ्यातून पाणी देखील येताना पाहायला मिळत आहे. हरकत नाही आकाश, ही सुरुवात आहे, अजून खूप मॅचेस येणं बाकी आहे. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळालं आणि ह्या एक अजरामर खेळी आकाश तो सजवली होती. पिंटू आपलाही फटका लाजबाब होता, परंतु काही इंचाने षटकार मागे पडला आणि तुमचा विजय त्या ठिकाणी नक्कीच झाला नाही, परंतु तुमची मन जिंकण्यात